शिवपूर्वकालीन भारत. आता आपण पुढे जाऊया. ह्याच्यामध्ये आता आपण हा प्रवास करताना परत काही व्यक्ती चरित्रांची आपण ओळख करून घेणार आहोत. परत त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. ह्याच्यामध्ये औरंगजेब अहोमांशी संघर्ष, शिखांशी संघर्ष. चला तर सुरुवातीला बघूया थोडस अकबराविषयी. आपल्या अभ्यासक्रमामध्ये ते आहे. अकबर हा राजा कसा होता? अकबर हा एक सुजाण आणि जागरूक असा शासक होता. बरोबर आहे. तर त्याचं जे धार्मिक धोरण होतं ते अगदी उदार आणि सहिष्णू असं होतं. हुशार तर तो होताच, त्याच्यानंतर तो शिस्तप्रिय राजा होता. तसंच त्याचं अजून एक वैशिष्ट्य आहे की तो सर्व धर्मातील प्रजेला ही सारखीच वागणूक देत असे. प्रत्येकाबरोबर तो अगदी व्यवस्थित वागायचा. त्याच्यानंतर अकबराने दिन ए इलाही हा धर्म स्थापन केला. पण हा धर्म स्थापन करताना त्याने कोणालाही तो स्वीकारायची सक्तीही केली नाही. तर त्यांनी तो स्थापन केलेला आहे, एवढंच. त्याच्यानंतर आला औरंगजेब. औरंगजेब हा शहाजहान बादशहाचा पुत्र. तर आता हा कोण होता त्याच्याबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊया. त्याचा मोठा भाऊ शुकोह धार्मिक सहिष्णुतेबद्दल हा प्रसिद्ध होता. धार्मिक उदारवादी होता तो. म्हणजे धर्माच्या बाबतीत त्याचं वागणं हे अगदी सरळ, साधं आणि सोपं असं होतं. त्याने 50हून अधिक उपनिषदांचा फारसी भाषेमध्ये अनुवाद केला होता. म्हणजे तो एक कलाप्रेमी होता, ग्रंथप्रेमी होता. अशा रीतीने त्याचं चरित्र होतं. त्याच्यानंतर पुढे आता त्याच्या भावाबद्दल आपण बघितलं. आता औरंगजेब ह्याची जी कारकीर्द होती ही त्यांनी कुठपर्यंत वाढवली होती तर पूर्वेकडच्या आसाममध्ये, दक्षिणेतील विजापूरची आदिलशाही, त्याच्यानंतर गोवळकोंड्याची कुतुबशाही ही त्यांनी संपूर्णपणे नष्ट केली होती. जी 5 छक्ल झाली होती बहामनी राज्यातली ती ही राज्य आहेत. आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही ती त्यांनी संपूर्णपणे नष्ट केली होती आणि त्यांचे प्रदेश त्यांनी स्वतःच्या साम्राज्याला जोडून घेतले होते. आता पुढे अहोमांशी संघर्ष कशा पद्धतीचा होता बघूया. इसवी सन 13व्या शतकात शान जमातीचे लोक हे ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात आलेले. लक्षात आलं? शान जमात ती जमात होती एक जी एकदम पराक्रमी अशी जमात आणि थोडीशी विकसित झालेली चांगली जमात होती. ती ते आपल्या ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये स्थायिक झाली होती. तिथे त्यांनी आपलं स्थापन केलं होतं. आणि या लोकांना, ते लोक जे स्थानिक लोक होते म्हणजे त्यांच्यामध्ये जे राहायचे त्यांना अहोम असं म्हणतात. काय म्हणतात त्यांना? अहोम. आणि औरंगजेबाच्या काळामध्ये या अहोमांचा त्यांच्याशी दीर्घकाळ संघर्ष होत होता. औरंगजेब बरोबर सतत युद्ध होत असत या अहोमाच्या राज्याचे. लक्षात आलं? तर गदाधीर सिंह हा त्यांचा नेतृत्व अधिकारी होता आणि त्याने हे अहोम संपूर्णपणे संघटित केले होते, एकत्र आणले होते. आता पुढे आता आपण बघूया शिखांशी कशा रीतीने संघर्ष झाला. लच्छित बडफुकन या सेनानीने मुघल विरुद्ध तीव्र संघर्ष केला होता आणि त्याच्यामध्ये त्याने गनिमी तंत्राचा वापर केला होता.
गनिमी तंत्र म्हणजे काय, तर अचानक छुपा हल्ला सैनिकांवर करून आपल्या विरुद्ध जो शत्रू आहे त्याच्यावर लपून राहायचं आणि अचानक त्यांच्यावर हल्ला बोलायचा आणि त्यांच्याबरोबर युद्ध करायचं, अशा रीतीने त्या तंत्राचा वापर केला. आणि ह्या तंत्रामुळे मुघल हे आसाममध्ये आपली सत्ता स्थापित करू शकले नाहीत. त्यांना तिथे स्थापन करू दिलं नाही. आता इथपर्यंतचा आपला प्रवास. आता पुढे आपल्या इतिहासामध्ये काय काय झालं. गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 9वे गुरु होते, बरोबर आहे. गुरु तेज बहादूर यांनी औरंगजेब याच्या असहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध नापसंती दर्शवली. जसं की काही जणांना विरोध असतोच असतो आणि औरंगजेब हा अतिशय क्रूर असा राजा होता, त्याला दयामया नव्हती. तो बिलकुल समाजाच्या कल्याणासाठी किंवा रयतेच्या हितासाठी आपल्या काहीही असं चांगलं त्यांनी काम केलेलं नाहीये. तर त्याचं एक धोरण होतं, त्या धोरणाविरुद्ध असहिष्णू धार्मिक धोरण, त्याच्या ह्या विरुद्ध आपल्या गुरु तेज बहादूर यांनी नापसंती दर्शवली होती. म्हणून त्यांनी काय केलं, तर त्यांनी कैद केलं आणि 1665 त्यांनी त्याला 1675 मध्ये त्यांचा शिरच्छेद करून टाकला. त्यांना मारून टाकलं त्यांनी, गुरु तेज बहादूरांना. त्याच्यानंतर आले गुरु गोविंद सिंग, हे शिखाचे गुरु झाले, शीख लोकांचे. आता पुढे त्यांनी आपण आता हे जे गुरु गोविंद सिंग होते आपण बघितलं, तर त्यांनी काय केलं, तर एक संपूर्णपणे शिखांची एक संघटना त्यांनी स्थापन केली, एक संपूर्ण गट निर्माण केला. कारण त्यांना औरंगजेबाची नीती आणि त्यांचं धोरण हे अजिबात आवडत नव्हतं. आणि त्या दलाला त्या गुरूंनी जे संघटित करून लोकांना जे दल उभा केलं होतं त्याला खालसा दल म्हणतात. काय म्हणतात? खालसा दल. आपण त्याचं नाव वेळोवेळी ऐकतो. आणि आनंदपूर हे त्यांचे प्रमुख केंद्र होते या खालसा दलाचं. तिथं सर्व त्यांची चर्चा केली जात, किती लोक आले, किती लोक गेलेली आहेत, किती लोक संघटित झालेली आहेत, कशा प्रकारे कार्य चालू आहे त्यांच्या दलाचं, हे सगळं काही करण्याचं कार्य प्रमुख केंद्र तिथं आनंदपूरमध्ये होतं. तर आता औरंगजेबाने काय केलं, त्यांनी सैन्य पाठवून आनंदपूरवरच हल्ला चढवला. आता या हल्ल्यामध्ये शिखांनी प्रचंड झुंज दिलेली आहे, तीव्र विरोध केला, पण त्यांना यश नाही. आणि त्याच्यानंतर 1708 मध्ये हा पराभव झाला शिखांचा त्या लढाईमध्ये. त्याच्यानंतर 1708 मध्ये आपले गुरु गोविंद सिंग हे नांदेडमध्ये होते आणि नांदेडमध्ये त्यांच्यावर परत हल्ला झाला आणि त्या हल्ल्यातच पुढे त्याच्यामध्येच ते मरण पावले. आलं लक्षात आता ही कारकीर्द कशी झालेली आहे. आता पुढे आपण काय शिकलो, प्रश्न उत्तरांचा विभाग. औरंगजेबाविषयी माहिती लिहायची आहे आणि शिखाचा संघर्ष ह्याच्यावर टिपा लिहा. ह्याच्या अंतर्गत तुम्हाला शिखांचा संघर्ष ह्याच्यावर लिहायचा आहे. आता आपण आपल्या पुढच्या विभागात जाऊया. चला तर